नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी सराव संच 37 बघणार आहोत। तर यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे, 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? हा प्रश्न आहे। आपल्याला यामध्ये दिलेलं काय आहे, 7 किलोग्रॅम कांद्याची किंमत दिलेली आहे 140 रुपये आणि 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत काढायची आहे। 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत काढायची आहे तर पहिला आपण इथे लिहून घेणार 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत काढायची आहे ती रुपये एक्स मानू। ओके, आपल्याला 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत काढायची आहे, ती आपण काय मानली, एक्स मानली, बरोबर। कांद्यांचे वजन व त्यांची किंमत समप्रमाणात आहे। समप्रमाणात आहे। आता बघा, इथे आपण काय लिहिलं, कांद्याचे वजन व त्यांची किंमत समप्रमाणात आहे। तर तुम्ही बोलणार कसं समप्रमाणात? इथे 7 किलोग्रॅम कांद्याची किंमत 140 रुपये दिलेली आहे, 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत काढायची आहे आणि समप्रमाणात कसं? तर बघा, दिलेलं उदाहरण हे समप्रमाणात आहे किंवा नाही हे आपण कसं ओळखणार? इथं वजन आणि किंमत दिलेली आहे। 140 रुपये काय आहे, ही किंमत आहे आणि 7 किलोग्रॅम काय हे वजन आहे। किलोग्रॅम म्हणजे वजन आणि रुपये म्हणजे किंमत। वजन आणि किंमत यांचं प्रमाण कसं आहे, सम आहे। हे आपण कसं ओळखलं? जेव्हा एक राशी वाढते, इथं किलोग्रॅम वाढलेलं आहे, 7 पासून 12 झालेलं आहे, तर किंमत सुद्धा वाढणार आहे, यालाच म्हणतात राशींचं समप्रमाण। म्हणून आपण इथं लिहिलेलं आहे कांद्याचे वजन व त्यांची किंमत समप्रमाणात आहे, बरोबर। आता यानंतर बघा, म्हणून त्यांचे गुणोत्तर मांडून समीकरण मिळवू। बघा, आता गुणोत्तर कसं मांडणार? पहिलं दिलेलं काय आहे, 7 किलोग्रॅम कांद्याची किंमत 140 रुपये दिलेली आहे, तर आपल्याला 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत काढायची आहे, तर ती आपण एक्स मानलेली आहे। वजन आणि त्यांची किंमत यांचं गुणोत्तर मानलेलं आहे। इथं पण काय घेणार, वरती वजन घेणार आणि खाली किंमत घेणार। किंमत काढायची आहे, वजन दिलेलं आहे म्हणजे 12 किलोग्रॅम दिलेलं आहे, त्याची किंमत काढायची आहे। आता बघा, हे समीकरण कसं सोडवायचं? इथे तिरकस गुणाकार करायचा। 7 गुणुले एक्स बरोबर 12 गुणुले 140। कसं लिहिणार? 7 गुणुले एक्स बरोबर 12 गुणुले 140 असं लिहायचं। इथं ज्या राशींचा आपण गुणोत्तर मांडलं त्यांचा तिरकस गुणाकार, म्हणजे पहिल्यांदा ही राशी घ्यायची, ह्या राशीचा याच्यासोबत गुणाकार, नंतर ह्या राशीचा याच्यासोबत गुणाकार। 7 गुणुले एक्स बरोबर 12 गुणुले 140। आता इथे एक्स ची किंमत काढायची आहे ना, तर 7ला आपण इकडे शिफ्ट करून देऊया। इथे फक्त काय राहणार, एक्स राहणार। तर बघा, हा 7 इथे गुणाकारामध्ये आहे, तिकडे शिफ्ट केल्यानंतर तिथे भागाकारामध्ये जाणार, म्हणजे तिकडे काय होणार, 12 गुणुले 140 भागिले 7। हा 7 इथे गुणाकारामध्ये होता, इकडे आल्यावर भागाकारामध्ये शिफ्ट झाला, म्हणून आपण इथे भागाकारामध्ये लिहिलं। कारण हे काय आहे, जर आपण यांच्या 12 गुणिले 140 सोबत जर 7ला लिहिलं असतं, तो गुणाकारामध्ये गेला असता, आपल्याला 7ला भागाकारामध्ये घालायचं होतं, म्हणून आपण इथं कसं वाचणार, 12 भागिले 7 हे असं वाचणार, मग गेला की नाही भागाकारामध्ये। ओके, तर बघा, आता एक्स ची किंमत काढायची आहे, तर हे सोडवावं लागणार आपल्याला। तर बघा, 7च्या पटीत 14 आहे, म्हणून आपण काय करणार, या दोघांना भागून घेणार। 7 एक 7, 7 दुने 14 आणि हा 0 आहे तसाच। त्यानंतर इथे 12 आहे, इथं वरती आता फक्त काय आहे, 12 गुणुले 20 यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला एक्स ची किंमत मिळणार, कारण इथे छेदामध्ये काहीच नाहीये, छेदामध्ये काहीच नसतं, म्हणजे अंशांचा गुणाकार केल्यानंतर जी किंमत येणार ती डायरेक्ट एक्स ची येणार। म्हणून 12 दुने काय होतं, 12 दुने 24, तर 24 आणि हा 0 आहे तसाच, म्हणजे आपल्याला काय किंमत मिळाली एक्स ची, 240 रुपये ही किंमत मिळाली।
तर येतंय लक्षात. म्हणजे 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत किती, एक्स आपण जी मानली होती ती किती आली, 240 रुपये. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, 12 किलोग्राम कांदे किती रुपयांना मिळतील. तर आता इथे किती रुपयांना मिळणार आहे, 240 रुपयांना मिळणार आहे. आपण कसं लिहिणार उत्तरामध्ये, म्हणून 12 किलोग्रॅम कांदे 240 रुपयांना मिळतील. तर येतंय लक्षात सर्वांच्या. उदाहरण क्रमांक 2 दिलेला आहे. 600 रुपयांमध्ये 15 पेंढ्या कडबा मिळतो, तर 1280 रुपयांना किती पेंढ्या कडबा मिळेल, हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा, यामध्ये जी किंमत आणि पेंढ्यांचं किंमत आणि पेंढ्यांची संख्या हे पण समप्रमाणात दिलेलं आहे. मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं समप्रमाण कसं ओळखायचं. तर बघा, 600 रुपयामध्ये जर 15 पेंढ्या मिळत होत्या, तर इथे रुपये वाढले म्हणजे पेंढ्या पण वाढणार आहे. यालाच म्हणतात समप्रमाण. जेव्हा रुपये कमी होतील त्या रुपयांमध्ये पेंढ्या पण कमीच मिळणार आहे, यालाच समप्रमाण म्हणतात. तर बघा, समप्रमाण लक्षात आलंय. तर आपल्या पहिल्यांदा काय काढायचं आहे ती लिहून घेऊया. 1280 रुपयांना किती कडबा मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण इथे पहिलं लिहिणार 1280 रुपयांना किती पेंढ्या कडबा मिळेल ते काढायचे आहे. किती पेंढा कडबा मिळेल ते आपण एक्स मानूया. तर इथे लिहिणार आपण एक्स पेंढ्या कडबा मिळेल असे मानू. आणि उदाहरणामध्ये रुपये आणि पेंढ्यांची संख्या दिलेली आहे, ते समप्रमाणात आहे. ते आपण पहिले लिहून घेणार आहोत, कारण आपल्याला जे समीकरण मांडावं लागतं ते समप्रमाणात आहे तेव्हाच ते समीकरण मांडता येतं. आणि समीकरण समप्रमाणात नसेल, व्यस्त प्रमाणात असेल तर त्याचं समीकरण वेगळं असतं. त्यामुळे आपल्याला हे समप्रमाणात आहे पहिले लिहावं लागणार, त्यानंतर समप्रमाणाचं समीकरण लिहावं लागणार. म्हणून बघा, पेंढ्यांची किंमत हे रुपयांमध्ये दिलेली आहे, म्हणजे पेंढ्यांची किंमत आहे. म्हणून आपण पेंढ्यांची किंमत आणि पेंढ्यांची संख्या समप्रमाणात आहे. म्हणून त्यांचे गुणोत्तर मांडून समीकरण मिळवू. आता गुणोत्तर कसं मांडणार बघा, 600 रुपयांना 15 पेंढ्या असं इथे लिहायचं आहे. 600 रुपयांना 15 पेंढ्या इथं बरोबर. तर 1280 रुपयांना एक्स पेंढ्या, कारण 1280 रुपयांना एक्स या पेंढ्या मिळतील, आपण एक्स मानलेला आहे बरोबर. वरती रुपये, खाली पेंढ्यांची संख्या, इथे पण रुपये आणि पेंढ्यांची संख्या काढायचं आहे, तरी पण तसंच मांडणार बरोबर. आता बघा, आता इथे मी काय सांगितलेलं आहे, तिरकस गुणाकार कसा येणार, 600 गुणुले एक्स, 600 गुणुले एक्स बरोबर, इथं बरोबरचं चिन्ह म्हणून बरोबर दिलं. त्यानंतर 1280 गुणुले 15.
आता बघा, एक्सची किंमत काढायची आहे ना, तर 600ला तिकडं आपण शिफ्ट करू. इथं 600 गुणुले आहे, तिकडं भागिले होणार त्यांच्यासोबत. तर हे गुणुलेमध्ये आहे, यांना भागिले म्हणजे इथं छेदामध्ये लिहावं लागणार आहे. तर एक्स बरोबर 1280 गुणुले 15 आणि इथं 600 येणार. बरोबर. आता बघा, इथं 1 शून्य अंशामध्ये आणि छेदामध्ये सेम शून्य असतील तर ते कट होतात. तर इथं 1 शून्य होता, इथे पण 1 शून्य होता, दोन्ही शून्य कट झाले. आता बघा, 15ला 5ने भाग देऊ शकतो आणि 60ला पण 5ने भाग देऊ शकतो. बरोबर. 5 त्रिक 15. आता 5च्या पाड्यात 6 नाही, आपण पहिलं 5 एक 5 असा भाग दिला, त्यानंतर 1 उरला, 10 झाले, 5 दुने 10, म्हणजे इथं 3 आणि इथं 12 आले. 3 आणि 12 हे पण 3च्याच पटीत आहे, म्हणून आपण दोघांना पण 3ने भाग देऊ शकतो. 3 एक 3, 3 चोक 12, म्हणजे इथं काय आलं, इथे 1 आला, इथे 4 आले. आता जी किंमत आलेली ना ती लिहून घेऊया. इथे 1 2 8 म्हणजे 128 इथं राहिलेले आहे. 128 गुणुले 1 म्हणजे 128च येणार आहे. त्याला भागिले काय आहे, 4 आहे. तर बघा, 128ला आपण 4ने भाग देऊ शकतो. चला देऊन घेऊया. 4 एक 4, 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8, म्हणजे इथं किती आले, 32 आले. आता 32 गुणिले 1 जर केलं, त्याला एकाने भागलं तरी पण काय येणार, 32च येणार आहे. म्हणून एक्सची किंमत, एक्स म्हणजे काय आपण मानलेलं होतं, पेंढ्या. तर एक्स इतक्या पेंढ्या मिळणार आहे, म्हणजे किती पेंढ्या, 32 पेंढ्या मिळणार आहे. ही पेंढ्यांची संख्या आपल्याला मिळाली. येत आहे लक्षात. तर किती आले, 32. तर आपण इथे लिहिणार, म्हणून आपल्याला काय काढायचं होतं, 1280 रुपयांना 32 पेंढ्या मिळणार. बरोबर. इथे 32 पेंढ्या कडबा मिळणार असं लिहावं लागणार आहे. तर इथे कडबा, 32 पेंढ्या कडबा मिळणार. तर आहे ना सोपं मुलांनो. चला तिसरा प्रश्न बघूया आता. उदाहरण क्रमांक 3 दिलेला आहे. रोज 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो, त्याच प्रमाणात 12 गायींना किती खुराक लागेल हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण जेव्हा आपल्याला प्रश्न कळाल्यानंतर, म्हणजे 13 किलोग्राम 500 ग्राम हा पूरक आहार 9 गायींना पुरतो, तर 12 किलोग्राम गायींना काढायचा आहे. तर आपल्याला जो काढायचा आहे तो आपण पहिले लिहून घेऊया. काय काढायचं आहे आपल्याला, 12 गायींना किती पूरक खुराक लागेल ते काढायचे आहे. बरोबर. आता एक्स किलोग्रॅम मध्येच दिलेले आहे, म्हणून आपण एक्स किलोग्रॅम पूरक खुराक लागेल असे मानू. किती पूरक खुराक लागेल, एक्स किलोग्रॅम पूरक खुराक लागेल हे मानू. बरोबर. त्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, गायींची संख्या दिलेली आहे, यांना लागणारा पूरक खुराक जो आहे तो समप्रमाणात आहे असं आपण लिहूया. बरोबर. कारण समप्रमाणात आहे ना, मी तुम्हाला काय सांगितलं, समप्रमाणात आहे किंवा नाही कसं ओळखणार. तर बघा, इथं किलोग्रॅम मध्ये दिलेला जो पूरक खुराक आहे आणि गायींची संख्या आहे. जर आपण गायींची संख्या वाढवली तर त्यांना लागणारा पूरक खुराक सुद्धा वाढणार आहे, यालाच म्हणतात समप्रमाण. आणि गायींची संख्या कमी केली तर त्यांना लागणारा पूरक खुराक पण कमी लागणार आहे, याला समप्रमाण म्हणतात. म्हणून बघा, आता आपण इथे कसं लिहिणार, गायींची संख्या व त्यांना लागणारा पूरक खुराक समप्रमाणात आहे. गायींचा पूरक खुराक व त्यांची संख्या समप्रमाणात आहे.
गुणोत्तर मांडून समीकरण मिळवू. गुणोत्तर मांडून समीकरण मिळवू. तर गुणोत्तर कसं मांडणार? 9 गायींना लागणारा पूरक खुराक दिलेला आहे आणि 12 गायींना लागणारा पूरक खुराक काढायचा आहे. म्हणून आपण गायींची संख्या काय घेणार? वरती घेणार. हे बघा, 9 गायींना लागणारा पूरक खुराक 13.5. 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम म्हणजे 13.5 येतं. आपण 13.5 लिहिलं. आणि याचं गुणोत्तर कशासोबत आहे? 12 गायींना लागणारा पूरक खुराक x. बरोबर. आता याचा आपण तिरकस गुणाकार करूया. बरोबर. आता बघा, 9 गुणुले x बरोबर 12 गुणुले 13.5. आता x ची किंमत काढायचं आहे. 9ला आपण इकडे शिफ्ट करून देऊया. इथे x राहणार. x बरोबर 9 इथे गुणुले आहे, तिकडे भागाकारामध्ये जाणार. तर 12 गुणुले 13.5 भागिले 9. आता 9 आणि 12 हे 3च्या पटीतलं आहे, म्हणजे दोघांना पण 3ने भाग जाऊ शकतो. कारण 3 त्रिक 9 3 चौक 12 येतात, म्हणून आपण दोघांना पण 3ने भाग देऊन घेऊ. 3 त्रिक 9 3 चौक 12. बरोबर. आता इथे काय राहिलं? x बरोबर 4 गुणुले 13.5 भागिले 3 राहिले. आता बघा, इथे या 4ला पण 3ने भाग जात नाही, 13.5ला पण 3ने भाग जात नाही. तर आता आपण इथे काय करणार? या अंशांच्या ज्या किमती आहे, म्हणजे 4 गुणुले 13.5 यांचा गुणाकार करून घेऊ. कारण इथे गुणाकार दिलेला आहे दोघांचा. इथे गुणाकार करू. बघा, 13.5 आणि 4चा गुणाकार करायचा आहे. आता हा गुणाकार करताना पहिल्यांदा आपण हा पॉइंट जो आहे तो लक्षात नाही घ्यायचा. डायरेक्ट उत्तरामध्ये कुठं द्यायचा मी तुम्हाला सांगणार आहे. डायरेक्ट आपण साधं मल्टिप्लिकेशन जसं करतो, गुणाकार जसं करतो तसं करून घ्यायचं आहे. 4 पंच 20 होतात. 2 0 हातच्याला आले 2. 4 त्रिक 12. 12 आणि 2 14. 14चा 4 इथे हातच्याला आला 1. बरोबर. 4 1 4. 4 आणि 1 5 होतात. म्हणजे इथं 540 हे आलं. पण याच्यामध्ये आपल्याला पॉईंट द्यायचं राहिलं आहे. पॉईंट कुठे देणार? हे बघा, या दोघांमध्ये आपण ज्या दोन्ही संख्यांचा गुणाकार केला ना, त्या दोन्ही संख्यांमध्ये पॉईंटच्या राईट साईडला किती डिजिट आहे? तर बघा, इथं पॉईंटच्या राईट साईडला 1 डिजिट आहे, याच्यामध्ये नाहीये. म्हणजे उत्तरामध्ये पण पॉईंटच्या राईट साईडला एकच डिजिट यायला पाहिजे. कुठं देणार? मग आपण इथं पॉईंट देणार, तेव्हा आपण पॉईंटच्या राईट साईडला 1 डिजिट आला. म्हणजे ऍक्च्युली किंमत किती आली ह्या दोघांच्या गुणाकाराची? 54 आली. 54.0 म्हणजे 54च असते. बरोबर. तर म्हणजे आपण इथं भाग कसा देणार? आता 54 भागिले 3 असा भाग देणार. बरोबर. आता 54ला 3ने भाग जातो, आपण भाग देऊन घेऊया. जात असेल नसेल तरी भाग डायरेक्ट द्यायचा आहे, कारण इथे एवढीच संख्या शिल्लक आहे. तर बघा, 3 1 3. 3च्या पाड्यात तर 5 नाहीये, हे पण 5 पेक्षा छोटी संख्या 3 ही आहे, म्हणून आपण 5ला पण 3नेच भाग देऊया. 3 1 3. 5तून 3 वजा झाले. बरोबर. 5तून 3 वजा झाल्यानंतर 2 राहणार. 24 होणार. 2 आणि 4 24 होणार. 3 8 24. इथे किती आले? 18 आले. बरोबर. म्हणजे 18 भागिले 1 म्हणजे काय? 18ला 1ने भागल्यानंतर उत्तर 18च येणार आहे. म्हणून आपली किंमत किती आली? x ची किंमत 18 आली. म्हणून इथं आपण काय लिहिणार? x बरोबर 18. प्रश्नामध्ये काय विचारलं होतं? 12 गायींना किती खुराक लागेल? तर 12 गायींना x इतका खुराक लागेल आपण मानलं होतं. म्हणजे x ची किंमत आपली 18 मिळाली. म्हणजे आपण उत्तरात कसं लिहिणार बघा? म्हणून 12 गायींना 18 किलोग्रॅम, हे किलोग्रॅम मध्ये आहे. बरोबर. 18 किलोग्रॅम पूरक खुराक लागेल. आहे की नाही सोपं मुलांना? उदाहरण क्रमांक 4 आहे. 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात, तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती? बरोबर. काय दिलेलं आहे? 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात. 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती येईल ते काढायचं आहे. तर बघा, ही राशी 12 क्विंटल होती, त्यापासून 8 क्विंटल झाली, म्हणजे ही राशी कमी झाली आहे. क्विंटल राशी कमी झाली आहे, म्हणून इथे रुपये राशी पण कमी होणार.
सोयाबीनचे वजन आणि किंमत हे काय आहे? समप्रमाणात आहे. मी तुम्हाला उदाहरण क्रमांक 3, 2 आणि 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे ही राशी जर कमी होत असेल, त्याच्यापासून मिळणारी किंमत जी आहे ती पण कमी व्हायला पाहिजे. तेव्हा आपण बोलतो की दोन्ही राशी काय आहे? समप्रमाणात आहे. बरोबर? हे आपण ओळखलं. आता आपण लिहूया. आपल्याला इथे काय काढायचं आहे? 8 क्विंटल सोयाबीनची किंमत काढायची आहे. तर इथे उत्तर पहिलं लिहिणार 8 क्विंटल सोयाबीनची किंमत काढायची आहे. ती किंमत X मानू. बरोबर? सोयाबीनचं वजन आणि त्याची किंमत हे काय आहे? समप्रमाणात आहे. आपण ओळखलं ते इथं पहिले लिहून घ्यायचं आहे. सोयाबीनचे वजन व त्याची किंमत समप्रमाणात आहे. म्हणून त्यांचे गुणोत्तर मांडून समीकरण सोडवू. बघा, गुणोत्तर कसं मांडायचं आहे? 12 क्विंटल सोयाबीनची किंमत 36,000 रुपये मिळते. तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती मिळणार? ती आपण X मानलेली आहे. आता हे समीकरण सोडवताना हे समीकरण आपण असं केव्हा मांडू शकतो? जेव्हा दिलेल्या ज्या राशी आहे त्या समप्रमाणात असल्या पाहिजे, तेव्हाच आपण असं समीकरण मांडू शकतो. सोयाबीनचे वजन आणि त्यांची किंमत समप्रमाणात आहे म्हणून आपण हे असं गुणोत्तर मांडलेलं आहे. बरोबर? आता याचा तिरकस गुणाकार करायचा आहे. 12 गुणुले X बरोबर 8 गुणुले 36,000. तर बघा, 12 गुणुले X बरोबर 8 गुणुले 36,000. आता X ची किंमत काढायची आहे. 12ला तिकडे शिफ्ट करून देऊया. 12 इथे गुणाकारामध्ये, तिकडे भागाकारामध्ये जाणार. बरोबर? X बरोबर 8 गुणुले 36,000 भागिले 12. भागाकारामध्ये गेले. बघा, आता हा जो 8 आहे आणि 12 आहे हे दोन्ही पण नंबर 4च्या पटीत आहे म्हणून आपण या दोघांना 4ने भाग देऊन घेऊया. 4 दुने 8, 4 त्रिक 12. दोघांना 4ने भाग देऊन घेतला. आता इथे किती राहिले? 2. इथे 36. आता 36ली 3ने भाग जाऊ शकतो. चला आपण 36ली 3ने भाग देऊन घेऊया. 3 1 3, इथे 3 1 3, 3 दुने 6 आणि 1 2 3 0. आता इथे छेदामध्ये एकच आहे. छेदामध्ये 1 आहे म्हणजे याला आपण 1ने भागलं. भागाकारामध्ये 1 आहे, याला आपण 1ने भागलं तर उत्तर तेच येणार आहे. म्हणून आपण इथे कुणाचा गुणाकार करणार? आता 2 गुणुले 12 यांचा गुणाकार करणार. इथे लिहूया X बरोबर 2 गुणुले 12 आणि 12वर 3 0 म्हणजे 12,000. बरोबर? तर 12 दुने किती आले? 24. इथे 24,000 हे उत्तर आलेलं आहे. X ची किंमत किती आली? 24,000. म्हणजे 8 क्विंटल सोयाबीनची किंमत X रुपये म्हणजे 24,000 रुपये. बरोबर? आता बघा, आपल्याला उदाहरणामध्ये 8 क्विंटल सोयाबीनची किंमत सांगितली होती, ती आपल्याला मिळाली आहे. आपण उत्तरामध्ये लिहून देऊया. म्हणून 8 क्विंटल
सोयाबीनची किंमत रुपये 24,000. ओके. उदाहरण क्रमांक 5. 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे. असे 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील? काय इथं दिलेलं आहे? 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये दिलेली आहे आणि असे 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर. तर बघा, आपल्याला काय काढायचं आहे? 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील हे काढायचं आहे. पहिले इथं लिहून घेऊया. 13 मोबाईलसाठी किती रुपये लागतील ते काढायचे आहे. त्यासाठी X रुपये लागतील असे मानू. बरोबर. किती रुपये लागतील ते आपल्याला X मानावे लागणार, तेव्हा आपण त्याची किंमत काढू शकतो. तर बघा, 13 मोबाईलसाठी X रुपये लागतील हे आपण मानलेलं आहे. आता मला सांगा, इथं काय दिलेलं आहे? मोबाईलची संख्या आणि रुपये म्हणजे किंमत दिलेली आहे. म्हणजे आपण इथे काय लिहिणार आता? मोबाईलची संख्या व त्यांची किंमत समप्रमाणात आहे. बरोबर. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समप्रमाण कसं ओळखणार? इथं मोबाईलची संख्या वाढलेली आहे, 2 पासून 13 झालेली आहे. त्यांचे रुपये पण वाढणार आहे. 16,000 रुपये होते तर ते पण जास्त होतील 16,000 पेक्षा. म्हणून या 2 राशी काय झालेल्या आहे? समप्रमाणात आहे असं आपण मानतो. एक वाढलं तर दुसरं पण वाढतं, एक कमी झालं तर दुसरी पण राशी कमी होते. यालाच समप्रमाण म्हणतात. ओके. तर आता आपण इथे लिहून घेऊया. मोबाईलची संख्या व त्यांची किंमत समप्रमाणात आहे. मोबाईलची संख्या व त्यांची किंमत समप्रमाणात आहे. म्हणून त्यांचे गुणोत्तर मांडून समीकरण सोडवू. आता समप्रमाणाचं समीकरण कसं मांडणार आपण इथून या अगोदरच्या उदाहरणांमध्ये पण बघितलेलं आहे. इथे बघा, 2 मोबाईलची किंमत जर 16,000 रुपये आहे तर आपल्याला 13 मोबाईलची किंमत काढायची आहे. ती आपण X मानली. आता आपण इथे तिरकस गुणाकार करणार. 2 गुणुले X आणि 13 गुणुले 16,000. 2 गुणुले X बरोबर 13 गुणुले 16,000. आता इथे कसं करणार? X ची किंमत काढायची आहे. 2ला इकडे शिफ्ट करून देऊया. इथे X राहणार. X बरोबर 13 गुणुले 16,000 भागिले 2. बरोबर. 16 आणि 2 हे 2च्या पटीत आहे. दोघांना 2ने भाग जाऊ शकतो. भाग देऊन घेऊया. बघा, बे एक बे, बे आठी 16 आणि याच्यावर 3 शून्य जे आहे ते असेच लिहून घेऊया. याच्यावर काट मारायची. म्हणजे इथं 16च्या ऐवजी आता इथे 8 नंबर आला आणि 2च्या ऐवजी इथे 1 नंबर आला. आता इथे छेदामध्ये 1 आहे, म्हणजे या संख्येनं जर आपण 1 ने भागलं तर उत्तर काय येणार? तीच संख्या येणार आहे. म्हणून X ची किंमत जर काढायची आहे तर यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला X ची किंमत मिळून जाईल. बघा, X बरोबर बघा 13 आठी 104. तर 104 आणि त्याच्यावर 3 शून्य म्हणजे इथे किती आले? 1,04,000 रुपये आले. कशाची किंमत?
13 मोबाईलची किंमत आपल्याला एक्स आली. आपण एक्स मांडली होती, ती एक्स म्हणजे 1,04,000 किंमत आली. आता आपण इथे काय लिहिणार? आपल्याला विचारलेलं काय होतं? 13 मोबाईलची किंमत किती येणार? तर आपण ती काढलेली आहे, 1,04,000 आलेली आहे. आपण इथे काय म्हणून 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण 1,04,000 रुपये लागतील. तर मुलांनो, हा सराव संच कसा वाटला? आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर भेटूया पुढच्या सराव संचामध्ये. बाय.